नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली। आता सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडला अटक केली जाणार असल्याची चर्चा आहे। मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकाने कोणताही दुजोरा दिलेला नाहीये। आज संध्याकाळपर्यंत बीड शहरामध्ये वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी सध्या चर्चा सगळीकडे सुरू आहे। त्यानंतर कोर्टामध्ये त्याला आणलं जाऊ शकतं। या पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता सतर्क झाले। वाल्मिक कराड शरण येणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे आणि वाल्मिक कराड याला अटक करण्यात आलेली आहे अशी चर्चा असून त्याला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। मात्र सीआयडी कडनं या संदर्भात कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाहीये। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी माधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, वाल्मिक कराडला अटक झालेली आहे पुण्यातून अशी सध्या चर्चा आहे, मात्र सीआयडी कडनं दुजोरा मिळालेला नाहीये, काय माहिती आहे? तेजल, काल संध्याकाळपासून बीड शहरामध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे की वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केलेली आहे। काही जण असंही सांगतायत की वाल्मिक कराड स्वतःहून शरण येणार आहे, पण याचं आतापर्यंत उत्तर मिळालं नाही। स्थानिक पोलीस म्हणजे बीड शहर पोलीस असेल किंवा जिल्हा पोलीस त्यासोबतच सीआयडी पथकाच्या कुठल्याही सदस्याकडून किंवा पथकाकडून या संदर्भात दुजोरा मिळालेला नाही की वाल्मिक कराडला अटक केलेली आहे किंवा तो शरण येणार आहे। मात्र आज संध्याकाळपर्यंत तो स्वतः शरण येईल किंवा पोलीस त्याला घेऊन येतील असंही सांगितलं जात आहे आणि त्यामुळं बीड शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तशी एक हालचाल दिसते आहे की संध्याकाळपर्यंत त्याला अटक केलं जाऊ शकतं किंवा त्याला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतःहून शरण येऊ शकतो। आता बघूया की या संदर्भात संध्याकाळपर्यंत तो बीडमध्ये येऊ शकतो का, पोलीस घेऊन येऊ शकतात की सीआयडी पथक पुढची कारवाई काय करू शकतो। जी, धन्यवाद माधव आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर वाल्मिक कराडला अटक केल्याची जरी चर्चा असली तरीही याला अजून दुजोरा मिळालेला नाहीये। आज संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराड बीडमध्ये येऊ शकतो, स्वतः शरण येऊ शकतो किंवा पोलीस त्याच्या मुसक्या आवळू शकतात। या संदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आता वाल्मिक कराड याला अटक झाल्याची चर्चा जरी सुरू असली तरीही दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीगाठी नेते लोक घेतातच आहेत। यावेळेस रामदास आठवले हे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले। दरम्यान महाराष्ट्राच्या गृह विभागाला जरी कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृह विभागानं तपास करावा अशी मागणी रामदास आठवलेंनी केली। आठवलेंनी आज सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेस ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचं सुद्धा यावेळेस आठवले यांनी सांगितलंय। आठवले नक्की काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात। आपल्याकडे असा विषय असतो की ज्यावेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काही त्यामध्ये त्यांना अंदाज येत नाही त्यावेळेला इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते। पण आता सीबीआय इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते। पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे, गृह मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना लवकर पकडले पाहिजे। तर एका बाजूला आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अतिशय वेगाने तपास सुरू झालेला आहे। कराडला कधी अटक होऊ शकते अशी परिस्थिती आहे। तर दुसऱ्या बाजूला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्या यासाठी आंदोलनं सुद्धा सुरू आहेत। राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर असंख्य महिला आणि पुरुष यावेळेस उपस्थित आहेत। सकल मराठा समाजाकडनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब सुद्धा सहभागी झाले आणि थोड्याच वेळात हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना होणार आहे। सिंदखेड राजामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकल मराठा समाजाकडनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून दोषींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळेस करण्यात येते। जागा उपलब्ध करून द्यावी। त्या महिला मंडळाला तर या संदर्भातल्या सगळ्या बातम्यांवर आपलं असं लक्ष असणार आहे। मात्र राज्यभरातही काही महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, पाहूयात त्या वेगवान स्वरूपात। नाशिक जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली। यामध्ये दिंडोरी, नाशिक आणि येवला तालुक्यातील 23 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। जवळपास 172 हेक्टरला फटका बसल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक माहिती अहवालावरून समोर आलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये 1.5 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अवकाळीचा आणि अतिवृष्टीची मदत नक्की कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले। 3 वर्षांमध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांचे 180 कोटींचं नुकसान झालंय। बागायती, जिरायती आणि फळपिकांचंही मोठं नुकसान झालंय।
कोल्हापूर राधानगरी मार्गावर धुक्याची चादर पसरल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय. भोगावती ते खिंडी वरवडे मार्गावर प्रचंड धुकं आहे. त्यामुळे राधानगरी मार्गे कोकणाकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. 9 वाजल्यानंतर धुकं कायम असल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये पावसानंतर धुक्याची चादर पसरली होती. वाहन चालकांना धुक्यामुळे नीट रस्ताही दिसत नव्हता, तर या धुक्याचा पिकांवरतीही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईवर पसरलेली धुक्याची चादर आणखीन 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर धुकं कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये धुक्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळेच हवेचा स्तर देखील खालावलाय. राज्यातली थंडी आता गायब झाली आहे, मात्र नवं संकट सर्वसामान्यांसमोर उभं ठाकलेलं आहे. कारण थंडी गायब झाल्याने आता राज्यामध्ये उकाडा वाढणार आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ होत आहे आणि थंडी गायब झाली, मात्र याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. या वातावरण बदलामुळे गहू आणि तुरीच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जाते. नव्या तुरीची देशातील काही बाजारांमध्ये आवक सुरू झालेली आहे. देशातील बाजारामध्ये सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयापर्यंतचा भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. रबी हंगामामध्ये पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती हरभरा पिकाला दिली आहे. त्यामुळे यंदा हरभरा पिकाचं क्षेत्र सर्वाधिक आहे. अमरावती, दर्यापुरी या बाजारामध्ये बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक उलाढाल होतीये. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पाचोडा आठवडे बाजार भरतो. या बाजारामध्ये पैठण तालुक्यासह अनेक ठिकाणहून शेतकरी आपला उत्पादित भाजीपाला आणि फळभाज्या विक्रीसाठी आणतात. मात्र बाजारामध्ये मातीमोल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावरच फेकून दिला. परिणामी भाजीपाल्यांचा रस्त्यावर चिखल झालाय. सांगलीत रबी हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील 1,02,031 शेतकऱ्यांनी पीक विमा घेऊन 61,908 हेक्टरवरील पिकांचं संरक्षण केलंय. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा घेतलाय. हळद व्यापारी आणि हळद शेतकरी यांना यंदाचं वर्ष फायद्याचं राहिलंय. सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्ड हळदीच्या सौद्यामध्ये प्रति क्विंटलला 72,000 रुपयेपर्यंत उच्चांकी दर मिळालेला आहे. त्यामुळे हळद दराला सोन्याची झळाळी येईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. खानदेशात ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे, मात्र अचानक पाऊस आल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यामुळे शेतामध्ये वाफसा नसल्यामुळे ऊस तोडणी रखडणार आहे. खानदेशात केळी दरात घसरण सुरूच आहे. किमान दर 800 आणि कमाल दर 1,600 रुपये प्रति क्विंटल असा आहे. केळीची आवक कमी आहे, परंतु उत्तरेकडे थंडी, पाऊस आदी कारणांनी केळीची मागणी घटली. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय. डाळिंबाच्या कमी उत्पादनामुळे डाळिंबाला प्रति किलो 225 रुपये दर मिळतोय. व्यापारी सापडेल तिथे बागेतून उच्चांकी दराने डाळिंबाची खरेदी करू लागलेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक असलेले शेतकरी समाधान व्यक्त करतायत. राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येत आहे. याचा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्याने केलेलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी प्रसिद्ध असून शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील टपोऱ्या दाण्यांच्या गावठी शेंगांना पोपटीसाठी अधिक मागणी. अद्याप गावठी वालाच्या शेंगा बाजारात न आल्याने पोपटीमध्ये पुणेरी वालांचा उपयोग केला जातोय. कोल्हापूरच्या गडिंग्लज तालुक्यामध्ये गव्यांचा कळप धुडगूस घालताना आढळून आलेला आहे. या कळपाने शेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं होतं. आंबेगाव तालुक्यातील फुलवडे परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाय ठार झाली. या घटनेमुळे शेतकऱ्यांसह मेंढपाळ चांगलेच धास्तावलेत. वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आता करतायत.
सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामलोणी या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे. मुनावळे येथील वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे. 31ला सुट्टी नसल्याने नोकरदारांनी शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. माथेरान, अलिबाग, काशीद, दिव्यागार, मुरुड या ठिकाणी 2 दिवसात 3 लाखांहून अधिक पर्यटक दाखल झाले. 1 जानेवारीपर्यंत गर्दी अशीच कायम राहील असा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी वर्तवलेला आहे. सध्या मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत. समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीला सुद्धा पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमळी येथील कांदळवनामध्ये सफारी, पक्षी निरीक्षण आणि कयाकिंगला पर्यटकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. सोलापूरच्या उजनी धरणावर पर्यटन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटन देखील सुरू केलं जाणार आहे. कृषी पर्यटनासाठी राज्य शासनाने 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली आहे. जेजुरीगडावर सोमवारी सोमवती अमावस्या यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त जेजुरीगडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नांदेडच्या माळेगाव इथं खंडोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली. खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली. 5 जानेवारीपर्यंत हा यात्रोत्सव चालणार असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी संध्याकाळी प्रारंभ होणार आहे. दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव 7 जानेवारीला घटस्थापनेनं सुरू होणार आहे. शाकंभरी नवरात्रोत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा केला जाणार आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते. ती म्हणजे राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भातली. राज्यातली आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. कॅगनेस राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कडक शब्दात ताशेरे ओढले असून महाराष्ट्र राज्याने अजूनही आरोग्य धोरणच बनवलेलं नाहीये. तसंच राज्यामध्ये रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचं समोर आले. तर तज्ज्ञ डॉक्टरांची 42% पदे अजूनही रिक्त असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. संस्थांच्या बांधकामाची 70% कामं अपूर्णच आहे. तर रुग्णालयाचा आग नियंत्रक यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह यावेळेस उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान या अहवालातून नक्की कोणतं भीषण वास्तव समोर आलेलं आहे आपण सविस्तर पाहूयात. राज्य सरकारने अद्याप आरोग्य धोरण राबवलेलं नाही, बनवलेलं नाहीये. आरोग्य विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्सची 42% पदं अजूनही रिक्त आहेत. डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता अजूनही आहे. आरोग्य संस्थांच्या बांधकामांची 70% तर अद्यावतीकरणाची 90% कामं अपूर्ण आहेत. 2015 मध्ये अमरावतीमध्ये 31 कोटी खर्च करून बांधलेलं रुग्णालय विनापरवानाच पडू नये. तर 22 रुग्णालयामध्ये धूर शोधक यंत्र नाही. 20 रुग्णालयामध्ये आगीची सूचना देणारी यंत्रणा नाहीये. 21 रुग्णालयामध्ये आग लागल्यास रुग्णांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी कोणताही मार्ग नाहीये. तर राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचीही गंभीर वास्तव समोर आलेला आहे. यानंतर आता प्रशासन नक्की काय लक्ष देणार याकडे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातल्या आणखी महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. मंत्री पंकजा मुंडेंनी पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं असं ट्विट केलेलं आहे. सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत त्यांनी समर्थन केलेलं आहे प्राजक्ताचं. तसंच स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोरे उडवणं किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जातं असं म्हणत आमदार सुरेश धस यांनाही त्यांनी टोला लगावलाय. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन निवेदन दिलं. प्राजक्ता माळीच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर 24 तासांमध्ये सीआयडीने हा मोठा दणका दिलाय.
दरम्यान सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराड सरेंडर करण्याची शक्यता आहे. खंडणी आणि अपहरण प्रकरणामध्ये कराडचं नाव समोर आलं होतं. तसंच आरोपींच्या ठशाचे निशाण जुळल्याची माहिती सुद्धा समोर आली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांकडून तपास सुरू आहे. सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडलंय. पुण्यातून वाल्मिक कराडने शेवटची पोस्ट केली होती. त्यानंतर त्याचं लोकेशन बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दिमानिया यांनी बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू केले. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. त्यांनी या संदर्भात बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना अटक का होत नाही तोपर्यंत हा लढा तसाच सुरू राहणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत दाखल झाले. चेतन तुपे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र अजित पवारांच्या आमदाराने शरद पवारांची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भोवया उंचावल्यात. केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असं वादग्रस्त विधान राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणेंनी केले. तसंच सर्व दहशतवादीच त्यांना मदत करतात. अतिरेक्यांना हाताशी धरून दोघं खासदार झाल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भाजपाने संघाच्या नेतृत्वाखाली आपल्या आघाडीच्या संघटनांमध्ये समन्वय साधण्यास सुरुवात केली, तर युतीशिवाय स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा भाजप आणि संघाने सुरू केली आहे. या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांनंतर आता पालकांसाठी आणि लहान मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. अनेक कुटुंबामध्ये मुलं मोबाईलच्या आहारी गेलेली दिसतायत. सतत मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आता समोर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 15 वर्षाखालील मुलांना मोबाईल देण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. पाहुयात कुणी घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आणि त्याला पालक वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतोय या खास रिपोर्टमध्ये. 15 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी. मोबाईलची एक्झिट, मुलांच्या हातात पुस्तक. दुष्परिणामांमुळे पालकांकडूनही स्वागत. सध्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलं मोबाईलचा वापर करताना दिसतायत. अगदी जेवण करतानाही मुलांच्या हातात मोबाईल दिसतोय. मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्यानं पालकही त्रस्त झालेत, कारण त्याचे मोठे दुष्परिणाम दिसायला लागले. मोबाईल दिला नाही तर मुलं चिडचिड करतात. मुलांचा हट्टीपणा वाढल्यानं एक मोठी सामाजिक समस्या निर्माण होऊ लागली आहे. हीच बाब लक्षात घेत दाऊदी बोहरा समाजानं मोठा निर्णय घेतलाय. वयाच्या 15 वर्षापर्यंत मोबाईलवर बंदी घातली आहे. बोहरी समाजाचे 53वे धर्मगुरू डॉक्टर सय्यदना अली कद्र मुफद्दल यांनी मुंबईत नालासोपारा इथं झालेल्या प्रवचनात समाजाला आदेश दिला. हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं बोललं जातंय. पालक म्हणून निर्णयाला आम्ही वेलकम करतोय आणि आम्ही फॉलो करणार आणि करायला चालू केलेले. लहान मुलाने विरोध नाही केला, त्यांनी वेलकम केलेला आहे आणि ते दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज करायला आता सुरुवात केली आहे त्यांनी. बोहरा समाजातील निर्णयाचं पालकांनी स्वागत केलंय. नाशिक मधल्या बोहरा समाजाच्या 1300 कुटुंबात मुलांनी मोबाईल वापरणं बंद केलंय. आमच्या समाजात सय्यदनाचं एकदा फरमान आलं की विरोध हा प्रकार नसतोच. आम्ही त्यांचं खूप स्वागत करतो आणि ते सय्यदना जेव्हा सांगतात ते आमच्या हितासाठीच सांगतात, मुलांच्या हितासाठीच सांगतात. त्यामुळे आमच्या अख्ख्या समाजाने वर्ल्ड वाईड तुम्हाला एक सांगूशी वाटतं की फक्त भारतात नव्हे, आमचा समाज अख्खा जगात पसरलेला आहे. आता कोणत्या देशात मोबाईल आणि सोशल मीडियाबाबत मोठे निर्णय घेण्यात आले ते देखील पाहूयात. ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आहे. तर स्पेनमध्ये मुलांच्या स्मार्टफोन वापरण्यावर नियंत्रण आहे. स्वीडनमध्ये लहान मुलांना मोबाईल वापरण्याबाबत नियम आखून देण्यात आले. आयर्लंड, फ्रान्स, कॅनडामध्ये 3 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी आहे. चीनमध्ये मुलांना शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोबाईलच्या अतिवापरानं शारीरिक, मानसिक, कौशल्य विकासावर दुष्परिणाम होत आहेत. निद्रानाशाचाही मोठा धोका आहे.
मोबाईल वापरणं बंद केल्यानं मुलांचं पुस्तक वाचन वाढणार आहे, संवाद कौशल्य वाढण्यासही मदत होणार आहे। त्यामुळं इतर समाजांनीही बोहरा समाजाच्या निर्णयाचं अनुकरण केलं तर मुलांच्या भवितव्यासाठी ते पूरकच ठरेल। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। तर यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य महिला आयोगाकडे अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार मिळालेली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार देण्यात आली। तर धस यांच्या विधानानंतर सामाजिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये परिणाम होत असल्याची आयोगाकडे प्राजक्तानं तक्रार केली। तर प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर आयोगाचे पोलिसांना आता निर्देश देण्यात आलेले आहेत। वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश आयोगाने पोलिसांना दिलेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे जोडले गेलेले आहेत। रुपाली, प्राजक्ताची तक्रार महिला आयोगात गेलेली आहे, महिला आयोगाकडून आता काय ऍक्शन घेण्यात येते? त्याच विरोधात खरं तर प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपण महिला आयोगात जाऊ आणि तिकडे सुद्धा तक्रार देऊ अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती। आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहोत की आज महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांची तक्रार जी आहे ती प्राप्त झालेली आहे आणि या तक्रारीमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये त्याचे परिणाम खरं तर उमटू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आयोगाकडून योग्य ती दखल घेतली जावी। प्राजक्ता माळी यांच्या या तक्रारीनंतर महिला आयोगाने पोलिसांना निर्देश दिलेले आहेत, पोलिसांना आता सक्रिय केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये जो वस्तुस्थितीदर्शक जो अहवाल आहे तो पोलिसांनी सादर करावा या संदर्भातले निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आता पोलिसांकडून महिला आयोगाला कोणता अहवाल जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये तशा पद्धतीने कोणत्या गोष्टी नमूद केल्या जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्राजक्ता माळी यांनी ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता महिला आयोग किंवा मग राज्य सरकार काय पावलं उचलतं का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अहवाल सादर झाल्यानंतर आता महिला आयोगाने पोलिसांना निर्देश दिलेले, त्यानंतर सुरेश धस यांच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।